पंढरपूरला चालले होते। लाईन वरती ठेवू नका। वरती वरती रे बाकी वरती ए चला बाकी सगळे बाजूला ए चला बाकी काय नाही आहे तसं माणसं ठेवून दिले हा बॅटरी बॅटरी आहे का आहे का तुला जागा यायला चला पाऊण ते 1च्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती। डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते। ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे। बसमध्ये एकूण 54 लोक होते। त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक MGM हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत। त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये MGM हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे। बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे। कल्याणहून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची ही बस होती। प्रायव्हेट बस होती आणि त्या प्रायव्हेट बस साधारणतः 12:50च्या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवरती किलोमीटर 5-800च्या दरम्यान आली असता हा अपघात झालेला आहे। त्या ठिकाणी प्रतिबंधित वाहन जे आहे ट्रॅक्टर जात असताना ट्रॅक्टरला मागून ह्या बसची धडक बसलेली आहे आणि बस रस्त्याच्या म्हणजे कडेला दरीमध्ये म्हणजे खड्ड्यामध्ये कोसळलेली आहे। त्यामुळे हा अपघात झालेला आहे। ट्रॅक्टरमधील 2 जण आणि बसमधील जवळजवळ 54 प्रवासी आहेत। 54 प्रवाशांच्यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झालेला होता आणि 2 जणांना आम्ही शेवटी काढलं, त्यामध्ये एक महिला होती। बस पूर्णपणे कलंडलेली असल्याने बसमध्ये जे जखमी होते ते म्हणजे त्यांना काचेमधून किंवा इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर काढण्यासाठी आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या, परंतु शेवटी 2 व्यक्ती त्यांना आपण काढताना आमच्या लक्षात आलं की त्यांची जागेचा मृत्यू झालेला आहे, कारण त्यांची परिस्थिती तशी होती, त्यामुळे त्यांना आपण काही करू शकलो नाही। परंतु जेवढे जखमी किंवा अत्यवस्थ होते त्यांना सर्वांना आपण MGM हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्समधून आपण पाठवले।